सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. संगमनेरमधील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर योग्य उपचारांसाठी तज्ज्ञ स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीम 24 तास कार्यरत असते. मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी अत्याधुनिक सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार होत आहेत. त्यामुळे रुग्ण लवकरात लवकर रिकवर होण्यास मदत होतीये. या ठिकाणी डॉक्टर रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेतात. मेडिकवर हॉस्पिटलमधील मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल पवार यांनी मूत्रविकारामुळे होणारे गंभीर परिणाम आणि घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केलंय. तर मूत्रविकार झाल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांना भेटून योग्य उपचार घेणं गरजेचं आहे, असंही त्यांनी म्हटलंय. आज आपण न्यूरोलॉजी म्हणजेच मूत्रविकार, किडनी स्टोन, प्रोस्टेट आणि किडनीच्या विविध विकारांबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तर सर, माझा सर्वात पहिला प्रश्न हा आहे की किडनी स्टोन होण्याचे प्रमुख कारणे कोणती? किडनी स्टोन होण्याचे प्रमुख कारण म्हणजे पहिलं अनुवंशिक कारण आहेत त्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे जर इन्फेक्शन होत असेल वारंवार तर इन्फेक्शनमुळे स्टोन होण्याचे प्रमाण वाढते. तसेच पुढे लघवीच्या मार्गामध्ये अडथळा असेल तर त्या अडथळ्यामुळे पण लघवी व्यवस्थित होत नाही, त्यामुळे पण किडनी स्टोनचे प्रमाण वाढते. तसेच पाण्याचे प्रमाण कमी झाले तर कॉन्सन्ट्रेटेड युरिन क्षारांचे सॅच्युरेशन वाढून त्यामुळे पण स्टोन होण्याचे प्रमाण वाढते. तसेच पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढली असेल तर त्या ग्रंथीमुळे अडथळा होऊन स्टोन होण्याचे प्रमाण वाढतात. तर सर, किडनी स्टोन टाळण्यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? किडनी स्टोन टाळण्यासाठी पहिले तर आपण पाण्याचं सेवन योग्य प्रमाणात केलं पाहिजे. 3 लिटर तरी 24 तासात पाणी पिलं गेलं पाहिजे. तसेच जर आपल्याला इन्फेक्शन होत असेल तर त्याची करून त्यावरती योग्य ती ट्रीटमेंट वेळेस घेतली पाहिजे. तसेच अनुवंशिक काही आजार असतील तर त्याचा निदान करून त्याला लागणाऱ्या ट्रीटमेंट त्या घेतल्या गेल्या पाहिजे आपल्या व्यवस्थित. सर, लघवीमध्ये जळजळ किंवा युरिन इन्फेक्शन होण्याची प्रमुख कारणे कोणती? लघवीमध्ये जळजळ होण्याचे कारण मेन आहे इन्फेक्शन आहे. तर इन्फेक्शन होण्याला मेन कारण म्हणजे डायबिटीसचे पेशंट्स आहे. शुगर वाढली तर शुगर हे पोषक वातावरण आहे इन्फेक्शनसाठी. तसेच लघवीच्या मार्गात अडथळा झाला तर ती लघवी पूर्ण होत नाही. तर पूर्ण न झाल्यामुळे ती तशीच क्षार डिपॉझिट राहतात आणि इन्फेक्शनचं प्रमाण वाढते. तसेच अनुवंशिक आजार आहे त्यामुळे पण इन्फेक्शनचे प्रमाण वाढते आपल्याला. सर, मला प्रोस्टेट या आजाराबद्दल थोडी माहिती द्या. प्रोस्टेट ही ग्रंथी फक्त पुरुषांमध्येच आहे. तर प्रोस्टेट ही वयोमानानुसार वाढत जाते. तर ती साधारणतः 45 वयानंतर किंवा 50 वयानंतर बऱ्याच पुरुषांना प्रोस्टेटमुळे त्रास होतो. त्रास म्हणजे लघवीला हळूहळू होणे किंवा लघवीला जळजळ होणे, लघवी थांबून होणे, वारंवार लघवीला जाणे, रात्रीच्या लघवीला उठायला लागणे. तसेच कधी कधी या ग्रंथीमुळे लघवी लहानपणी येऊ शकते. तसेच या ग्रंथीसाठी आपण एक तपास करतो, सिरम पीएसए स्क्रीनिंग म्हणून असते. तर ती स्क्रीनिंग कशासाठी करायची तर पेशंटला प्रोस्टेटचा कॅन्सर असू शकतो. तर या टेस्टमुळे आपण स्क्रीनिंगमुळे आपण हे निदर्शनात आणून देऊ शकतो की पेशंटला कॅन्सरच्या जवळ आहे का नाही आहे. त्यासाठी आपण ती स्क्रीनिंग पण करतो. जनतेसाठी आपला काय संदेश आहे सर? जनतेसाठी संदेश हाच की जर आपल्याला मूतखड्याचा आजार वगैरे असेल तर वेळीच त्याची ट्रीटमेंट घेणे. जर ती गोळ्या औषधांना होत असेल तर गोळ्या औषधांना करणे आणि जर फार काळ जर गोळ्या औषधांनी फरक पडत नसेल तर आपण ती सर्जरी करून घेणे गरजेचे आहे पेशंटला. तसेच पुरुषांनी जर लघवीचा त्रास असेल तर प्रोस्टेट ग्रंथीचा प्रॉब्लेम असतो तर त्यांनी त्याकडे लक्ष देणे. जास्त काळ अंगावर काढू नये. जास्त वेळ जर आपण लघवीचा त्रास अंगावर काढला तर त्याचा बॅक प्रेशर येऊन तो किडनी खराब करू शकतो. त्यामुळे आपण
वेळीच या गोष्टींकडे लक्ष देणे. तसंच इन्फेक्शन असलं त्याला वेळीच ट्रीटमेंट घेणे. जास्त काळ इन्फेक्शन हे इतकं सिव्हिअर होतात की कधी कधी किडनी पण काढायला लागते. त्यामुळे आपण वेळीच या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणे आपल्या शरीराच्या. मेडिकवर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा, अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम यामुळं विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वी पद्धतीने केल्या जात आहेत. इथं विविध शासकीय योजना उपलब्ध आहेत, अशी माहिती मेडिकवर हॉस्पिटलच्या केंद्रप्रमुख डॉक्टर स्नेहल गायके यांनी दिली आहे. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.